मी सांगितले पण लक्षात ठेव. म्हणजे सांगण्यात एवढे जरी पडले तर मला समाधान आहे. फक्त चिटिंग करायचं नाही अजिबात. चिटिंग मला अजिबात चालत नाही. अगदी शेजारी शेजारी बसलं तरी बघून काढणार नाही. जेवढी मला तुमच्याबद्दल विश्वास आहे. त्या विश्वासाला खरं उतरायचं. जी कळत नाही ना मी सगळं समजून देईन. कळत नसेल तर विचारा. 10 वेळा प्रश्न विचारा, मी 10 वेळा नाही 20 वेळा तुम्हाला समजून देईन. पण जर मला निदर्शनास आलं ना स्वामींनी चिटिंग करताना तर सांगितलं नाही मग तुमची पाठ आहे माझा हात आहे. माझ्याकडे छडी नसते. माझे धक्के कसे लागतात ना विचार. चला पेपर घेऊया. चला इंग्रजी 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 तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला कळण्यासारखं आहे. Choose the correct alternative for underlined word. The man told us a cock and bull story. Cock म्हणजे काय रे? कोंबडा. बुल म्हणजे काय? बैल. कोंबडा आणि बैलाची काही स्टोरी तयार होईल. अशी काही होती जसा उंदीर आणि मांजराची होती किंवा कासव आणि सश्याची होती. तशी कोंबडा कोण हिरो तो कसं काय बंद झालं होतं? टॅब बंद झालता का? मला वाटतं त्यांनी तो प्रोजेक्टर बंद केलाय काय. हा तर कॉक आणि बुलची ही कशी असणार आहे? अनलाइकली स्टोरी. ही आवडण्यासारखी याच्यामध्ये काही नाहीये. तर अनलाइकली स्टोरी कॉक अँड बुल स्टोरीला म्हणतात अनलाइकली स्टोरी. कंप्लीट द फॉलोइंग प्रोवर्ब. रोलिंग स्टोन गॅदर नो मास. अरे क्रमांक 3 येणार आहे. तुला तिसरा पहा. सिलेक्ट द मीनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. द ताजमहल इज अ ग्रँड मोमेंट. ग्रँडचा अर्थ काय? ग्रँडचा मॅग्निफिशियंट. मॅग्निफिशियंट. क्रमांक 2. आयडेंटिफाय द सिनोनिम्स. समानार्थी शब्द. ट्विनिंग प्लेस. ट्विनिंग म्हणजे काय? लाईव्ह प्लेस. आपल्या तिसरी मध्ये चौथी मध्ये आहे ना ट्विनिंग प्लेस. राहण्याची ठिकाणी म्हणजे लिव्हिंग प्लेस. हाऊस नाही, घर नाही, लाईव्ह प्लेस. बरोबर. पर्याय क्रमांक 1. हाऊस आहे का? हाऊस. लिव्हिंग प्लेस म्हणजे घर, राहण्याचं घर. ओके. थोडं उलट झालं. लिव्हिंग प्लेस म्हणजे हाऊस. चला पुढे. सिलेक्ट द अपोजिट वर्ड. नाही सॉरी याच्यामध्ये मॉब. भांडण झाले की कसा मॉब गोळा होतो? काय भेटलं गेलं की कसा मॉब गोळा होतो? राजपूत कसे लगेच गोळा होते की सगळी लगेच काय झालं काय झालं काय झालं पण वर बसणं पळत खाली येते की लगेच. मॉब म्हणजे काय? क्राउड. मॉब म्हणजे मोबाईल नाही. मोबाईल नाही, स्टॉप नाही, वाईप. मला मॉब आम्ही फरशी पुसायला वापरतो. मॉब म्हणजे वायपर. वायपर नाही. चला सिलेक्ट द अपोजिट वर्ड ऑफ अंडरलाइन वर्ड. आता इथं रेन इन राजस्थान इज प्लेंटीफुल. प्लेंटीफुल म्हणजे काय? स्केअर. प्लेंटीफुल म्हणजे स्केअर. पर्याय क्रमांक 1. काय स्केअरचा अर्थ? बरं पुढे. चूज द करेक्ट पेअर ऑफ एंटोनिम्स. 2 ऑप्शन. त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द करेक्ट पाहिजे. पॅराग्राफ. कॉन्फर्स, बेनी, ऍडमायर, डायजेस्ट, व्हॅल्युएबल, व्हॅल्युलेस, डिब्रीज, लूज. कॉन्फर्स, बेनी हा एक विरुद्ध आहे. आणि व्हॅल्युएबल अनव्हॅल्युएबल म्हणजे व्हॅल्युलेस तिसरा आहे. हे विरुद्धार्थी शब्द आहे. तर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द पर्सन हू स्पाइस ऑन अ सिक्रेट मिशन. सिक्रेट मिशन वर असताना त्याला काय म्हणतात? डिटेक्टिव्ह. गोष्टी वाचले का डिटेक्टिव्हच्या? ओके. कंप्लीट द फॉलोइंग युजिंग करेक्ट वर्ड.
माउस मेक अ डीप डॉट डॉट इन माय हाऊस. पण माझ्या घरामध्ये काय बनवलं? होल. होलचं काय स्पेलिंग? WHO का HOL? HOL होल. आणि WHO होल म्हणजे संपूर्ण. HOL होल म्हणजे छिद्र. If the clock show quarter to 3, where will be the minute hand? Quarter to 3 म्हणजे काय रे? किती वाजले? Quarter to 3 म्हणजे 3 वाजायला क्वार्टर कधी? क्वार्टर माहितीये का? ऐकले का क्वार्टर शब्द? श्रीराम हसतोय लगेच क्वार्टर माहिती घ्या फक्त, आपल्याला गरज नाही बेटा टेस्ट घ्यायची. याचे 4 भाग केलेले नाही, तो भाग होतो त्याला क्वार्टर म्हणतात. तसं तासाचं फुलावर हाफावर क्वार्टर आवर. क्वार्टर आवर म्हणत नाही, नुसतं क्वार्टर म्हणतात. क्वार्टर टू 3 वाजायला पाव भाग केले म्हणजे पावणे 3. 2 वाजून 45 मिनिटं. मिनिट काटा कुठं असेल? 9. मेक अ व्हेजिटेबल नेम फ्रॉम द गिवन जंबल वर्ड. सर्व अक्षर येतील असं याच्यात होतो. रॅडिश स्पेलिंग बघायचं. डबल डी आला त्यामुळं गडबड करायची नाही. पर्याय पद्धत वापरा रॅडिश. बाकी जे काय डिशर्ट हे काय होणार? इक्विपमेंट इज यूज्ड इन. नक्की ना? आमच्याकडे दिसतच नाही कुठं सायकल चालवून गेली का ते. हा अवेलेबल नसतं. पण याला मोठ्या मॅचेस असल्या तर तिथे अवेलेबल असावं लागतं. तिथं सायकल खरेदी करून चालत. व्हॉट इज द अंडरलाईन वर्ड मीन? Many wild animals live in the jungle. जंगलला शब्द दुसरा आहे. डेझर्ट म्हणजे काय? आयसी एरिया. सगळं बर्फाळ. ग्रासलँड फॉरेस्ट मध्ये असतात. व्हॉट इज द अंडरलाईन वर्ड मीन? वी ड्राइव्ह इन पाटीलवाला. म्हणजे काय पाटीलवाला? ग्रुप ऑफ होम, ग्रुप ऑफ हाऊस नाही. आता एक पूर्वी होतं वाड्यामध्ये अनेक कुटुंब राहायचे. आता वाड्या संस्कृतीत राहायची नाही. घराची संस्कृती बिघडली. पहिली घरामध्ये फक्त दोघं, आम्ही दोघं आमची दोघं बस. याला घर हे म्हातारी आजोबाची बी नको झाली. चला to the approximate of wild. वाईल्डला विरुद्धार्थी शब्द. वाईल्ड म्हणजे जंगली, विरुद्ध डोमेस्टिक म्हणजे पाळीव. Reading the following poem and answer the following question. Mountain and squirrel are quarrel. Mountain आणि डोंगर आणि squirrel म्हणजे खाली काय? squirrel भांडताय. And the farmer called the latter. Little pig, he replied, you are doubtless very big, but all sort of things and weather must be taken together to make up a year and year. And I think it no disgrace to occupy my place. It I am not so large as you are. You are not so small as, and I think it no disgrace to occupy my place. It I am not so large as you are. You are not so small as. किती वेळा हा लावला? And not daily to make very pretty squirrel track. Can differ on his way and wisely put.
If I cannot carry forage on my back, neither can you crack the nut. त्याच्यामध्ये who is doubtless big. doubtless big कोण आहे? माउंटन आहे का स्क्वेअर आहे? कोण येणार आहे? माउंटन. मोठा दिसायला मोठा. Your word stand for. You are. पर्याय क्रमांक 2. What is the moral of this poem? The moral काय आहे? The moral every honor has talent. प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं वेगळं आहे. प्रत्येकामध्ये टॅलेंट असतं. अगदी किती मूर्ख घेतला प्रत्येकामध्ये गुणवत्ता वेगळी वेगळी असते. कोण अभ्यासात पुढे असेल, कोणा खेळामध्ये पुढे असेल, कोण कलेमध्ये पुढे असेल. प्रत्येकामध्ये कला काही ना काही चांगला गुण असतो. तेवढा चांगला तेवढा त्याच्याकडला घ्यायचा, वाईट तुला नकला सोडून दे. पुढा रीड द हू कॅनॉट क्रॅक द नट. कोण नट क्रॅक करू शकत नाही? माउंटन. 19 माउंटन क्रॅक करू शकत नाही. माउंटन वरती क्रॅक नटचं झाड असेल, पण हा माउंटन त्या नटला क्रॅक करू शकत नाही. फक्त आणि फक्त स्क्वेअरने त्याला क्रॅक करू शकते. Who had coral? कोण बालतंय? पर्याय क्रमांक 3. Read the following passage and answer the following question. Multimedia software is used to process an image, to make graphics, add animation, to record and edit sound or video. आपण वेगळ्या वेगळ्या त्याच्यासाठी वापरत असतो. डिफरंट मल्टीमीडिया सॉफ्टवेअर ऑफर डिफरंट फॅसिलिटी. प्रत्येक जी आहे डिफरंट मल्टीमीडिया सॉफ्टवेअर हे प्रत्येकाला वेगळी वेगळी आपल्याला फॅसिलिटी देत असतात. पॉवर पॉइंट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन मल्टीमीडिया सॉफ्टवेअर. जास्त प्रमाणात वापरला जाणारा पॉवर पॉइंट आहे. ड्रॉइंग स्लाइड्स slides can be shown which may contain images, photographs, movies, other commercial software are animator, 3D studio. पहा कोणकोणते सॉफ्टवेअर वापरले जातात? एनिमेटर, 3D studio, Max, Dreamweaver, Spreadsheet. Software is used to keep the data in tabulated and to calculate it or compute with it. मल्टीमीडिया मध्ये आपल्या घरामध्ये काढलेले फोटो देखील आपण पॉवर पॉइंटने किंवा इतर जे ॲनिमेटर 3D स्टुडिओ आहे, स्टुडिओ मॅक्स आहे, वेगवेगळं आहे, स्प्रेडशीट आहे, त्याच्याद्वारे आपण त्याच्यामध्ये वेगळं वेगळं करू शकतो. त्याच्यामध्ये खूप काही सुविधा आहेत. आवाज देता येतात, स्लाइड शो देता येतो, सगळं काही करता येतं. आता प्रश्न पहा, विच इज द मोस्ट कॉमन मल्टीमीडिया सॉफ्टवेअर? कोणता मल्टीमीडिया सॉफ्टवेअर जास्त वापरला जातो? पॉवर पॉइंट. विच सॉफ्टवेअर इज यूज टू प्रोसेस इमेज? इमेज प्रोसेस करायला कोणता वापरला जातो? मल्टीमीडिया. डिफरंट मल्टीमीडिया सॉफ्टवेअर ऑफर काय ऑफर करता येते तुम्हाला? मेनी फॅसिलिटी, नन फॅसिलिटी, डिफरंट फॅसिलिटी, ऑल ऑफ देम. काय करताय? डिफरंट फॅसिलिटी. विच मल्टीमीडिया सॉफ्टवेअर शो मूव्हिंग स्लाइड? मूव्हिंग स्लाइड कोण शो करतात? विच सॉफ्टवेअर यूज टू कॅल्क्युलेट ऑर कॉम्प्यूट? स्प्रेडशीट लिहिलेलं आहे. स्प्रेडशीट सॉफ्टवेअर इज यूज टू कीप द डाटा टू टॅब्युलेटेड अँड कॅल्क्युलेट. बुद्धिमत्ता
चला जे करायचं आहे ते करूया. चला पेपर पाहू. उत्तरेकडे तोंड करून उभा असलेला सूरज दोन कोण काटकोनातून उजवीकडे व एक कोण डावीकडे वळला तर त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल? जर आपल्याला रचना करायला जमत नसेल तर दिशाला दिशा ठेवा. उत्तरेकडे तोंड करून उभा राहावा. या ठिकाणची उत्तर दिशा कोणती आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उत्तरेला तोंड करून उभा राहावा. दोन काटकोनातून उजवीकडे, हा उजवा आहे. एकदा काटकोनात झालं, दोनदा काटकोनात झालं. नंतर काय म्हणलं? एक काटकोन डावीकडे एक काटकोन वाढा. तर माझ्या उजव्या हाताची दिशा कोणती? उजव्या हाताला कोणती दिशा आली? दक्षिण. आता इथं रचना करताना पहा, हे वर्गात करायला अडचण येत नाही. पण आपण पहा उत्तरेकडे तोंड, आपल्याला इथं दिशा चक्र काढायचे. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. काय म्हणजे उत्तरेकडे तोंड करून उभा असणार. उत्तरेकडे तोंड असं दोन काटकोनात उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने. एवढं लक्षात ठेवा. उजवीकडे घड्याळाच्या दिशेने एकदा वळा, दोनदा वळा, म्हणजे दोनदा वळा इकडे बाण दाखवा. आता नंतर काय म्हणले? एक कोण डावीकडे वळा. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे पुन्हा इकडे वळा. या ठिकाणी पुढे कोण आलं. नंतर त्याच्या उजव्या हाताला म्हणजे घड्याळाच्या दिशेने. डावं म्हणलं की घड्याळाच्या विरुद्ध. उजव्या हाताला कोणती दिशा आली? दक्षिण. चला प्रश्न 27वा. आग्नेय दिशेकडे पाठ आहे तो उजव्या हाताकडची दिशा कोणती? दिशा चक्र काढा. आ, द, म, व, वा, उ, ई, उ. आग्नेय दिशेला तोंड करा. आग्नेय दिशेला पाठ आहे, म्हणजे तोंड इकडे आग्नेयकडे असेल का? नाही. वायव्य दिशेकडे तोंड असेल तर पाठ आग्नेय. तो डाव्या हाताची दिशा. डावा हात म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या म्हणजे डावा हात नैऋत्य. अवघड आहे का काय? काही नाही, फक्त रचना करायची. चला पुढे प्रश्न तंतोतंत जुळणारी आकृती. 28, 29, 30. इथे भाग करायचे, त्याचे भाग करून तुकडे एक एक पर्याय पद्धत वापरायची. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आडव्या एका याच्या तुकड्यामधला याच्यामधला हात काढला तर डाव्या बाजूला वरती त्रिकोण आहे. डाव्या बाजूला त्रिकोण आणि त्यामध्ये आडव्या रेषा. त्याच्यावरनं कोणता कट होईल पर्याय? दुसरा कट होईल, तिसरा कट होईल, चौथा कट होईल. त्याच्यामध्ये हा त्रिकोण नाही. बाकीचं पहा, बाकी जुळतंय का? जुळतंय. खालचा त्रिकोण जुळतंय, हे जुळतंय. चला प्रश्न क्रमांक 29. तंतोतंत आकृती वरती घ्या. ओके चला वरती घ्या. जरा फोटो एवढं ठीक आहे. ओके नाही दिसत. चला इथे आपण इथे पहा. याचा वरच्या वाय वरनं कोणता पर्याय कट होतोय? वरचा उलटा वाय पर्याय क्रमांक 3. याचा डोळा बघा बरं कुठला भरलेला आहे? उजवीकडचा डोळा. त्याच्यावर हा पर्याय कट होईल. पहिला कट झाला, तिसरा कट झाला, आता राहिला दुसरा आणि चौथ्यात दोन्ही डोळे रंगवलेले. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे या ठिकाणी पहा. बाहेरचा आकार पहा. बाहेरचा इथे मागे गोल सगळे पेट आहे. स्टार पहा. स्टार वरती येणारा
हे टोक पहा, या टोकावरनं दुसरा पर्याय कट होईल. आता या ठिकाणी रेष पाहिली, रेष आपण पाहिलं फक्त या टोकावरनं. सर्वसाधारणपणे थोडस वाटतंय की हे पाहत आहे म्हणून भाग कट केला, इथं कट होणारच आहे तो रेषेवर. रेषा पाहिली ही वरती अशी तिरकी रेषा आहे, उजव्या बाजूला खाली आली. इथं आहे बरोबर, इथं आहे का अशी नाही, हा पर्याय कट झाला. इथे आहे का नाही, हा पर्याय कट झाला. इथे आहे. राहिला पहिला आणि चौथा. फरक काय आहे पहिल्या आणि चौथ्यामध्ये? बाहेरच्या आकृतीमध्ये या ठिकाणी फरक आहे. या ठिकाणी बघितलं तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. या ठिकाणचा आकार वेगळा आहे, त्यामुळं चौथा पर्याय कट होईल. उत्तर येणारा पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी एक मिनिट, आता पेन काढ. पहा, बी पासून ए पर्यंत जाताना पश्चिमेकडे तोंड करून किती वेळा चालावे लागेल. आता मला इथं पहिल्यांदा दिशा दाखवा. इथले उत्तर, इथले दक्षिण. नुसतं ऊ काय, इथं द काय सांगतोय का पेन? ऊ बस. इथं खाली दक्षिण, इकडे पूर्व, इकडे पश्चिमचा नुसता पण. ओके. आता काय म्हणले, बी पासून अजून व्यवस्थित नाही जरी आपल्याला काढता आलं तरी काय हरकत नाही. आता काय म्हणले आपल्याला, बी पासून ए पर्यंत जाताना पश्चिमेकडे. बी पासून जाणार पश्चिमेकडे म्हणजे या दिशेला तोंड पाहिजे, या दिशेला. बी पासून जाताना कुणीकडे तोंड आहे रे? उत्तरेकडे. आता कुणीकडे तोंड झालं? आता कुणीकडे तोंड झालं? दक्षिण. आता कुणीकडे झालं? इथे बांध कर. या ठिकाणी पहिल्यांदा पश्चिमेकडे तोंड झालं, नंतर इथे कोणीकडे तोंड झालं? दक्षिण. इथे या ठिकाणी उत्तर, या ठिकाणी पश्चिम. इथे बाण होईल, इथे उत्तर, इथे पूर्व, इथे दक्षिण, इथे पूर्व, इथे उत्तर. पश्चिमेकडे किती वेळा तोंड करावं लागलं? हे काय आपल्याला अडचण नाही. दिशा लिहिल्या तर अडचणीचं नाही. चला पुढे. ए पासून बी कडे येताना डाव्या हाताला किती वेळा उत्तर दिशा येते? ए पासून जायचं बी कडे. आता एक काम करा, त्या ए आणि बी असं लागणं बंद करा. कुणीकडून करा. एखादा तुम्हाला वाटलं की मला इकडून म्हणतात बा, हे इकडून घे, आता बंद करायचे आपण. आता कुणीकडे जायचंय आपल्याला? ए पासून बी कडे. ए पासून बी कडे. ए पासून बी कडे वळताना पहिलं वळण कुणीकडे घेतलं रे? घड्याळाच्या दिशेने घेतलं का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घेतलं? वळण पहा, घड्याळाच्या दिशेने म्हणजे कुणीकडं? आपल्याला मी तुम्हाला आता शिकवलं. घड्याळाच्या दिशेने म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध म्हणजे. आता पहिलं वळण कोणचं घेतलं? दाखव इथं दुसऱ्या पेटी दाखवा. असं वळण म्हणजे ते कसं वळण आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा. हे दाखवण्यामागं कारण काय, हे तुम्हाला वळण लक्षात ठेवा. घड्याळाच्या दिशेने इथं आरती नंतर वळण हे दाखव आणि इथं पाच दाखव म्हणजे घड्याळाच्या दिशेने आपण चाललो. उजवं वळण म्हणजे कसं आहे, हे वळण घड्याळाच्या दिशेने. आणि इथं कोण कुठं झालाय आपल्याला काय विचारले? आपल्याला डाव्या हातात. मग पहिलं वळण म्हणजे तो चाललं रे उजवीकडं उजव्या हाताला. आपल्याला उजव्या हाताचं पाहिजे का? नाही, आपल्याला डाव्या हाताला पाहिजे. उजव्या हाताला म्हणजे हा कोण कुठं तयार झालाय? बंद आकृतीच्या आत झालाय का बाहेर झालाय? बंद आकृती इकडं केली अशी. या बंद आकृतीच्या आतमध्ये का बाहेर आहे? बाहेर आहे. बंद आकृती ही आतला भाग, या आतला भाग. मग आपल्याला पहिलं वळण उजवीकडे म्हणजे बाहेर, डावीकडे म्हणल्यावर कुठं असणार? आत. मग आपल्याला आतलं फिरायचं, आकृतीच्या बाहेर जायचं नाही. आतले फक्त मोजायचं. मग आतलं पहा बघा, आतमध्ये झालाय का आपण? इथे झालाय का? इथे दाखवायला इथे 1 नंबर दाखवा. इथे आतमध्ये 2 नंबर दाखवा. इथे 3 नंबर दाखवा. इथे आतमध्ये का? बाहेर आहे. इथे बाहेर आहे. इथे बाहेर आहे.
इथे इथे आठ या ठिकाणचा इथे एक दाखवा, इथे एक दाखवा, म्हणजे इथे एक दाखवा, इथे एक दाखवा, इथे आठ एक एक दोन तीन चार पाच किती वेळा डावीकडे वळावे लागते? 5 वेळा डाव्या हाताला किती? आता प्रश्न काय त्यांचा विचारलाय? उत्तर दिशा. उत्तर दिशेला पाहिजे. म्हणलं वळावं किती वेळा लागते? आपण हे मोजलं डावीकडे 5 वेळा वळावं. आता काय म्हणजे प्रश्न, आता प्रश्न वेगळा आहे पण आपल्याला एक तणावला बंद कर, हे खोडून टाक. मी प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळे मी प्रश्न कोणता पाहिला? ए पासून बी कडे जाताना किती वेळा डावीकडे वळावं लागतं असं मी घेतलं, त्यामुळे माझं हे चुकलं. ओके, पुसून टाके काय झालं? आता पहा, ए पासून बी कडे जाताना डाव्या हाताला किती वेळा उत्तर दिशा? डाव्या हाताला जर उत्तर दिशा आणायची असेल तर तोंड कोणीकडे पाहिजे? पहा, डावा हात लगेच जिथं दिशा दाखव. डावा हात कोणता तुमचा? पहा, हा डावा हात उत्तरेला पाहिजे. डावा हात उत्तरेला जुळवायचा. उत्तरेला डावा हात जुळव, उत्तर दिशा ये, डावा हात जुळवतो. माझे तोंड कोणीकडे पाहिजे? पूर्वेला. ए पासून बी जाताना पूर्वेला, पूर्व दिशा ये दे, पूर्व जिकडे तोंड झालं पाहिजे. ओके, ए पासून कुणीकडे तोंड आहे? दक्षिण. इथं इथे उत्तर, इथं पश्चिम, इथे इथे इथं पहिला गाडी पूर्वेला, इथे एकदा झालं. ओके, पूर्वेला इथं, पुन्हा इथं दक्षिण. दक्षिण, इथे 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 एक बाण. या ठिकाणी एक बाण आला, या ठिकाणी एक बाण आला, या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी. आपल्या पूर्वेकडे किती वेळा कमी झालं? कसं जायचं? दिशा दाखवल्या की अडचणीचं नाही. व्यवस्थित कळतंय का? कळत नसेल तर विचारा की सर आम्हाला हे समजत नाही. चला पुढं. ए पासून बी पर्यंत जाताना उजवीकडे काटकोनात किती वेळा वळावे लागेल? प्रश्न आलाय तुम्हाला. उजवीकडे, उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता इथं वळण पहिलं का? आता वळण फक्त दाखव, वळण पेनने दाखव हे कसं आहे ते. ओके, बाण दाखव पुढे. या ठिकाणी पहा, पहिलं बाण वळण इथे दाखवा, दुसरं वळण इथे दाखवा, तिसरं वळण या ठिकाणी दाखवा. अशी वळण फक्त दाखवत चला. पहा, पहिलं वळण या ठिकाणी काय होतं? एवढं लेट का होतं? ओके, नेट स्लो आहे. चला, हे दुसरं वळण दाखवा. आता तिसरं वळण इकडून दाखवा. चौथं वळण दाखवा, इथलं दाखवा अगोदर. लेट करण्याने चालतंय काय? हा, ते नाही म्हणून तर म्हणताय इथे. हा, इथे. ओके, आणि आपल्याला जसं पाहिजे ते दिसतं पुरेसे आपल्याला. काय विचारले आपल्याला? ए पासून बी पर्यंत जाताना किती वेळा उजवीकडे काढतात? सगळे काटकोनातच पाहिजे. इथे काय काटकोन नाही असं कुठं. उजवीकडे म्हणलं की काय बदलायचं? आपल्याला बदलायचंय घड्याळाच्या दिशेने. हा बाण कसा आहे? बघा किती झाले? कसा आहे? घड्याळाच्या दिशेने म्हणजे किती झाले? हा कसा आहे? चालेल का? हा कसा आहे? चालेल का? हा कसा आहे? चालेल का? किती झाले? घड्याळाच्या दिशेने म्हणजे 4, दिशेने 5. किती वेळा उत्तर आलं? 6 वेळा. आलं का लक्षात? चला पुढं. प्रश्न क्रमांक 34 ते 35. पेजरच्या आकृतीतून चुकी कोण आहे यावरती करता येईल. हा, थोडंसं लाईन मध्ये आपल्याला थोडासा हा प्रॉब्लेम येतो. वर घेतले आम्ही ते पेमेंट बंद करतो. शेजारच्या आकृतीतून कोण आहे? कोण फक्त विचारलं. वेगळे वेगळे मोजा. इथं लिहिरे बाळा, इथं किती येतात? या त्रिकोणात किती येतात रे? 3 व्यासी.
या त्रिकोणात याच्यामध्ये किती कोण होत आहेत? त्याच्यात कोण होतोय? होतोय का? कसला कोण आहे? सरळ कोण म्हणू शकतो का? याच्यात कोणता आकार आहे? षटकोन. हे मोजलेले किती होते? 1 2 3 4 5 6. षटकोनाचे 6 आकडावी. आता इथं किती होत आहेत? 1 2 इथं 2 म्हणजे किती झाले? 4 4 आकडावी. याच्यात आपण 6 ला षटकोनाचे बिंदूला 6 4. इथं होते का? नाही. इथं होते का? नाही. इथं नाही. इथं किती? 2 3 4 ते 4 लिहा. इथं पण खाली पहा. आयत आहे इथं. आयतामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आयतामध्ये एक बारक्या चौकोनामध्ये 4, या बारक्या याच्यामध्ये 4 4 आता यो बारका पहा. त्या बारक्यामध्ये हा कोण झाला? मोठ्यामध्ये वेगळा कोण आहे का तो? किती झाले? मोठा बेरीज करा. किती होत आहे? 28. किती झाले? 28. हे आपण हे दोन धरू नका. हे सरळ कोण धरू नका. 3 आणि 3 6 6 6 12 12 आणि 4 16 4 20 4 24 आणि 4 28 28 होत आहे. तसं मी दिले सरळ कोण धरलं तर मग नाही. सरळ कोण धरले तर वाढतायत. आता सरळ कोण धरलाच नाही. आपण सरळ कोण धरलाच नाही. त्रिकोणाचे 3 हे 3 6 षटकोनाचे आतले 6 6 6 12 हे 2 14 हे 2 16 या ठिकाणचे 4 20 या ठिकाणचे 4 24. तो बाहेरचा आहे का? तो खालचा मोठा चौकोन आहे का? खालचा अरे या ठिकाणी हा या ठिकाणी पण या ठिकाणी बाहेरचा आहे. ज्यादा होत आहे 30 आहे पर्याय 30. उत्तर त्यांनी 26 दिलेलं आहे. उत्तर किती दिलं आहे? किती झाले आपले? 30 झाले ना. इथं बाहेरचं धरलं का रे? 5 धरले. बाहेरचं धरलं का? काय धरले? हे 2 हे 2 4 सरळ कोण 1 2 3 4 5 6 7 10 बरोबर झाले की 6 होते सरळ कोण. सरळ कोण येईल याच्यामध्ये 2 त्याच्यामध्ये 2 3 4 बोला ते या कोणातला एक, या मोठ्या कोणातला एक, षटकोनातला एक, या आयतातला एक, या आयतातला एक. ओके. तर 40. तर शेजारच्या आकृतीत चौकोन किती आहे? चौकोन दुसरीकडे कुठे होत नाही. छोटा हा एक, छोटा हा एक 2 आणि या दोघांचा मिळून एकत्र केलेला उत्तर 3 होत आहे. चौकोन दुसरीकडे कुठे चौकोन होतो का? कसं होतोय ते आपण पाहतोय ना. त्याच्या आकृतीकडे हा. ओके. आकृती व्यवस्थित आली पाहिजे. आकृतीमध्ये कसं आहे तुम्हाला दाखवतो. आकृती पूर्ण आलेली नाही, त्यामुळे आकृती आहे या पद्धतीची. याच्यामध्ये सांगा चौकोन किती होते. आता या चौकोन किती होत आहे? 1 2 3 4 5 6 7 8 चौकोन किती होत आहे विचार? 5 6 7 8 9. कसे दाखवतो मी. 5वीला पण लक्ष द्या. याची क्लुप्ती काय? 1 2 यांची बेरीज द्या बाहेर 3 उभे झाले. 1 2 यांची बेरीज 3 3 गुणिले 3 9. आता हे क्लुप्तीला सांगितलं. आता मोजून दाखवतो मी तुम्हाला.
मोजून दाखवतो. छोटे सिंगल डिजिटचे किती येते? 4. 1 2 3 4. सिंगल डिजिटचे 1 2 3 4 झाले 4. डबलचे सांगा. 12 13 34 24. बरोबर का? डबल डिजिटचे किती झाले? 4. तिघांचा होतोय का? नाही. चौघांचा 1 1 2 3 4 चा 1. एकूण किती झाले? 9. आलं का लक्षात? ते आकृती तिथे व्यवस्थित छापलेली असल्यामुळं तो झालेला आहे. प्रश्न कंप्लीट झालेला आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. शेजारच्या आकृती अभ्यासात मंदिर उत्तराभिमुख आहे. जे या ठिकाणी ही उत्तर दिशा आहे. उत्तरेकडे तोंड आहे. इकडून जातोय आपण, याचा अर्थ उत्तर दिशा खाली दाखवा. उत्तर दिशा इथे दाखवा. जे उत्तरेला हे झालं, ही दक्षिण आहे. आता बाकीच्या दिशा कळत नाहीत आपल्याला. घड्याळाच्या दिशेने यायचं. तुम्हाला एक दिशा कळली का नाही? घड्याळाच्या दिशेने आदन पवा उई फुलायचं. मग गावला. म्हणजे इथं कोणती असणार आहे? ई. इथं ई लिहा. ही पूर्व. उ ई उ आ अभिनय आकृत्या आली तिकडे नीट उघडली नव्हती. इथं काय झाकून गेलं होतं, व्यवस्थित उघडलं नव्हतं. कुणी पेपर ओपन केला? दिली नव्हती तर दिसते का? पश्चिम वायव्य. आदन पवा उई पू. ओके. या दिशेने तुम्ही घड्याळाच्या दिशेने जिथं ऊ सापडला उई ऊ आद वा या पद्धतीने दिशा लिहिली. आता काय प्रश्न आहे पहा. मंदिर उत्तराभिमुख आहे. म्हणजे उत्तरेकडे मंदिराचं तोंड आहे. तर बी पासून सी कडे जाताना तोंड कोणत्या दिशेला असेल? बी पासून सी कडे जाताना, बी पासून सी कडे जाताना कोणत्या दिशेला तोंड आहे? वायव्य. उत्तर येण्याचे पर्याय क्रमांक 2 वायव्य आहे का? बरोबर. मंदिराचे तोंड उत्तरेला असेल तर ए पासून बी कडे जाताना तोंड कोणत्या दिशेला असेल? ए पासून बी कडे जाताना, ए पासून बी कडे जाताना कोणती दिशा आहे? ही का उपदिशेकडे जातो का? ही दिशा कोणती आहे? ए पासून बी कडे जाताना कोणत्या दिशेला तोंड झालं? दिशा चक्र फक्त व्यवस्थित इथं काढायचं. आलं का लक्षात? मला उत्तरेकडे तोंड दाखवलं की इथं उत्तर दाखवता येतं. मग उत्तर आदन पवा उई पू उई पू आदन वा. आणि एवढंच फक्त दाखवलं. काय लोक चालवायचे काहीच. चला पुढे. प्रश्न क्रमांक 39. आकृतीत एकूण किती व्यास आहे? मोजून दाखवतो प्रत्येकाला. ओके. 38. घरातून मंदिराकडे जाताना किती वेळा काटकोळा वापरायचा? हे मंदिर आहे, झेंडा आहे, म्हणजे हे घर काटकोळा पाळावं लागेल. असं काही आलेलं नाही. फक्त आपल्याला विचारलेलं आहे किती वेळा काटकोळा. दारापासून निघा एकदा, इथं वळला काटकोळा ते का करायचं काही नाही. इथं 2दा, इथे 3दा. इथं काटकोळ आहे 3दा झाले. इथे 4 वेळा, इथे 5 वेळा, इथे 6 वेळा, इथे 7 वेळा. सरळ गेला. किती वेळा काटकोळ वाळावं लागलं? 7. एकदम. पुढे पहा किती वेळा काटकोळ झाला. तर वरतीला प्रश्न 39-40. आकृती पहा. आकृतीत एकूण किती व्यास आहे? व्यास कशाला म्हणतात? व्यास कशाला म्हणतात? वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली सगळ्यात मोठी जीवा, जी सर्वात मोठी असते. परिघावरील
दोन बिंदू जोडणारी वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या रेषेला किंवा जिरेला व्यास म्हणतात. आता या मोठ्या वर्तुळामध्ये किती व्यास आहेत सांगा. या मोठ्या वर्तुळात किती व्यास आहे? 1 2. नको काय दाखवायला, काय गरज नाही. घेतला पेनचा दाखवायचं 2 द्या. मोठ्या वर्तुळात फक्त आपण एका वर्तुळात बघत जातोय. सगळं एकदम बघायचं नाही. पाहतात हात घालायचा नाही, चमच्याने थोडं थोडं काढून बघायचं. ओके. मोठ्या वर्तुळामध्ये उभा एक असेल, आडवा एक असेल. ओके. मोठ्या वर्तुळात संपले. तर आता या बारक्या वर्तुळामध्ये पाहूया. या बारक्या वर्तुळात किती व्यास आहे? एक आहे. एक व्यास. आता या मधलं वर्तुळ, या वर्तुळात किती व्यास आहे? हा एक आहे, हा एक. या वर्तुळाचा वेगळा आहे, या वर्तुळाचा वेगळा बघितला. या वर्तुळात किती व्यास आहे? उभा एक आणि आडवा एक, 2. या 2 करा आधी. आणि या छोट्या वर्तुळामध्ये एकूण किती झाले व्यास मोजा. इथला एक राहिलाय ना बाहेरच्या वर्तुळातला, या बाहेरच्या वर्तुळातला, मधल्या वर्तुळातला आणि बाहेरच्या वर्तुळातला. एकूण किती झाले? 6. पर्याय क्रमांक 4. चौबाच्या आकृतीत अर्ध वर्तुळ किती आहे? काय होतं का? जेवढे व्यास आहे दुप्पट अर्ध वर्तुळ. व्यास किती आले? 6. म्हणजे अर्ध वर्तुळ किती आहे? नसेल मोजून पाहूया. या उभ्या व्यासाने इकडे आडव्या व्यासाने खालचा एक. या उभ्या व्यासाने आडव्या व्यासाने किती झाले अर्ध वर्तुळ? 4. आता या बारक्या वर्तुळात 2च आहे. या इकडल्या बारक्या वर्तुळात 2च आहे. आता हे मधलं वर्तुळ यात किती होतील अर्ध वर्तुळ? उभ्या व्यासाने या बाजूने या बाजूने आडव्या व्यासाने म्हणजे 6च्या विरुद्ध दुप्पट 12 व्यास. चला प्रश्न क्रमांक 41 ते 47. 41 नंबरचा प्रश्न येत आहे. तर तुम्हाला विचार स्वामीनी बोला. उभी बेरीज 121. 24 52 45 46 याची बेरीज 4 अंक 6 5 1100 1 4 अंक 9 2 11. हातचा एक 12 121. तिथे 6 1 4 1100 5 6 6 12 121. इथं पण 121 आली पाहिजे. 9 7 16 16 आणि 5 इथं 5 घ्या. 16 7 21 40 2 आता 2 7 3 10 म्हणजे किती पाहिजे? 2 म्हणजे 10 2 12. इथं उत्तर काय पाहिजे? 25. पलीकडे लाईट पुसण्याचा पलीकडे लाईट बंद कर. चला आता पुढचा प्रश्न 91 28 45 36 प्रश्नचिन्ह 66 15 78 21. बोला. जारी या चढत्या क्रमाने घे. 15 28 15 21 28 36 45 बरोबर. ओके. 45 55 66 78 91. पहिल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या त्यातला फरक 6चा आहे, 7चा आहे, 8चा, 9चा, 10च्या फरकाने 55 येईल, 11च्या फरकाने 66, 12च्या फरकाने 78, 13च्या फरकाने 91. ही त्रिकोणी संख्या 5 असतील ते जरी घे खाली वड घे वड खाली वड. तुझं समाधान नाही. चला पुढचा प्रश्न वेदू 42वा झाला प्रश्न. 43वा प्रश्न. हा बोला. 972 शाबास. 972 शाबास. 43 आणि 29 72. 43 आणि 29 ची 72. 23 आणि 49 72. इकडे हा ते पहिले मार शाबास केली. आणि शाबास किती देतो मला. अरे हा सुंदर पहिल्यांदा
छान चला पहिल्यांदा बोलला गडी छान अभिनंदन देतं. चला पुढील प्रश्न तुमचा तुम्हालाच विचारणार आहे प्रश्न माझ्या मनात मी नाही हे करत तुम्हालाच तुम्हाला तरी विचारले जातात. बोला 11 आणि 5 बाजूच्या संख्येची बेरीज 16 ची 16ची दुप्पट 13 आणि 3 16 दुप्पट 32. ओके आणि पण बेरीज किती आली पाहिजे 16 यायला इथं पाहिजे 9 9 7 16 ची दुप्पट 32 उत्तर येणार इथं शाबास खूप छान. चला पुढील प्रश्न क्रमांक 45. चला हे तर 4 आहेत त्याच्यामध्ये संबंध जोडायचा आहे. बोला बाहेरची बेरीज भागिले 3 बाहेरची बेरीज 13 18 7 24 24 ला 3 ने भागलं 8 9 8 17 बेरीज करताना असं नाही करायचं 8 9 नाही आपल्याला इथे अंक फिरवायचे 9 8 17 17 4 21 21 ला 3 ने भागलं 13 11 24 24 9 33 ला 3 ने भागलं 11 ओके भागिले 3 चला इथं 16 14 30 30 आणि 12 42 ला 3 ने भागलं 14 उत्तर पर्याय क्रमांक 4 14 ओके ओके. चला पुढील प्रश्न पाहूया 9 40 41 5 12 13 12 16 हा बोला करण बोला काय काय 49 पायथागोरसचं त्रिकूट आहे. जर लहान संख्या हे मला इथं समजून घ्यायची लहान संख्या जर विषम असेल तर त्यावरून उत्तर आहे कोण त्याला 9 40 41 5 12 13 12 16 18 24 30 इथं पायथागोरसची 4 च्या 4 त्रिकूट आहे. बोला ऐकू यायचं तुम्ही ऐकू त्या तिघांना अतिसंक्षिप्त करून दिलं ना आता ह्या दोन नाही जात. आता 9 चौक 81 4 सदिक 4 81 4 सदिक 41 5 वर्ग 25 12 अधिक 13 25 आता 12 16 20 ला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर 3 4 5 येते 3 4 5 3 चा वर्ग 9 4 5 9 हे जमत येते 3 4 5. तर इथं पायथागोरसची त्रिकूट तुम्हाला शिकवली. त्रिकूट लक्षात ठेवायचे किती फक्त 5. पहिलं त्रिकूट आहे 3 4 5 हे लहान 3 त्यापेक्षा मोठी बाजू 4 आणि त्यापेक्षा मोठी बाजू 5 3 4 5 गुणोत्तर इथं जुळते. हे गडबडी करते काम कर बाई हा गडबड का करते थांब जरा 3 4 5 अंक त्रिकूट जिंकले 3 ची चौपट 4 ची चौपट 5 ची चौपट 3 4 5 गुणोत्तर इथं पण 5 3 4 5 3 ची सापट 4 ची सापट 5 ची सापट आणि दुसरं त्रिकूट आहे ते लहान संख्या जर विषम असेल तर लहान संख्येचा वर्ग करायचा त्याची जोड आणि पाहिजे 1 च्या फरकाने आणि 9 चा वर्ग 41 40 आणि 41 बेरीज 5 चा वर्ग लहान संख्या विषम आहे 5 चा वर्ग 25 12 13 जर लहान संख्या सम असतील तर काय होता नियम लहान संख्या 8 असेल 8 च्या निम्मे 4 चा वर्ग वजा 1 आणि अधिक 1 17 काय होईल त्रिकूट 8 15 17. लहान बाजू जर सम असेल तर त्याची निम्मे करा त्याचा वर्ग करा त्यातनं 1 वजा करा 1 अधिक करा. हे तिसरं 8 12 15 8 12 15 8 12 15 काय 8 12 15 दोन 3 4 3 4 5 आहे मग 8 12 15 कुठं आणलं त्रिकूट 8 12 13 आणि 8 12 15 नाही आहे 8 12 नाही 8 चे काय त्रिकूट आहे 8 14 16 होईल ना त्रिकूट
8 निम्मे 4, 4 चौका 16, 8 15 17, 8 15 17 त्रिकोण आहे. 3 4 5 त्रिकोण तुमच्या सगळ्यांच्या लक्षात. लहान संख्या विषम असेल तर त्याचा वर्ग करा, त्याचा जोड फोडून मांडताना एकट्या फरकाने मांडा. उदाहरण ते केलं 9चं वर्ग 81 40, 5 वर 25 12 केलं. लहान संख्या जर सम असेल त्याचे निम्मे करायचे. उदाहरण 3 4 5 त्रिकोण घेतलं, लहान संख्या 4 आहे, 4 चे निम्मे 2 चा वर्ग वजा 1 3 अधिक 1 आहे का? 3 4 5 त्रिकोणात बसतोय का? बस. इथं 8 घेतली लहान बाजू, उदाहरणार्थ वज लहान बाजू 8 सम आहे, 8 चे निम्मे 4, 4 चा वर्ग वजा 1 अधिक 1 8 15 17. ओके, मी लहान बाजू सम लिहू शकते. हे 2 त्रिकोण आणि 3 4 5 ही 3 त्रिकोण आणि तिसरा चौथा 5 त्रिकोण कोणतं आहे? आपण ज्या 90चं x x x रूट 2 हे चौथा त्रिकोण लक्षात राहण्याचं. आणि 5वं 30 60 90चं तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं. x x रूट 3 आणि 2x हे 30च्या अंशाच्या समोरची बाजू x, 60 अंशाच्या समोरची बाजू x रूट 3 आणि 90 अंशाच्या समोरची बाजू 2x, 30 अंशाच्या समोरची दुप्पट 90 अंशाच्या समोरची. चला पुढे प्रश्न. पण 30 60 90 घेतले की मग 3 4 5 नाही, 3 4 5 नाही, 30 60 90 मध्ये बसत नाही. वेगळं जेव्हा असतील सगळे 3 4 5 मध्ये बसतंय, तुम्ही इथं बसतंय का मला सांग बरं? 30 60 90 म्हणून नाही. चला तिथे बोला, साबळे बोला. 12साठी 84, 12 आणि 7 मधला फरक 5. ओके. 15 90, 15 आणि 6 मधला फरक 9. 13 90 17 वर्षे. 13 आणि 9 मधला फरक 4. ओके. आता मला समजून सांगायचं, 22 साठी 84 या दोघांचा गुणाकार करा आणि याच्यातला फरक 12 ते 7 गेले 5 राहील. 12 साठी 84 84 या दोघांमधला फरक 5 होतो. 84 5 19. आता इथं 13 9 1 9 17 117 आणि या दोघांमधला फरक किती आहे? 4. 117 आणि 4 121 मध्ये दिले. तशा पद्धतीने 15 आणि 6 यांचा गुणाकार 15 7 90 आणि याच्यामधला फरक किती आहे? 9. म्हणून 90 आणि 9 99 या ठिकाणी. ओके, गुड. चला पुढे. 18वा पुढचा 48वा प्रश्न घ्या. चला की रे पुढं. अनु घरातून बाहेर पडला व एका काठपुरातून डावीकडे वळला तेव्हा त्याच्या पाठीकडे दक्षिण दिशा होती. तर त्याच्या घराचे तोंड कोणत्या दिशेला आहे? रचना करूया आपण. रचना करून मग आपण पुन्हा या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न घ्या, हा प्रश्न घेऊया, नंतर हा प्रश्न घेऊया, पुन्हा खाली हा प्रश्न राहिला 48. चला, शेजारच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत? या आकृतीला कडा किती? घनाला किती कडा असतात रे? घनाला किती कडा असतात? 12. या खालच्या घनाला किती आहेत? 12 कडे. आता याची ही कडे घालायची का रे? खालच्या कडा घालायच्या का? खाली ते बसलेले त्याला कडा म्हणता येईल, कारण ही कडा नाही. आता उभ्या फक्त 4 कडा असतात. याच्या 12 कडा, त्याच्या उभ्या 4. उभ्या 4 12 4 याला किती कडा? 12. याच्या 12 याच्या 12 आणि याच्या उभ्या 4. 12 कडे 24 आणि उभ्या 4 48. कडा किती असणार या आकृतीला? कडा किती? 24 आणि 4 48. आता याला पृष्ठ किती बघू सांगा. पृष्ठ किती विचारलाय का प्रश्न याला? ओके, विचारलाय. प्रश्न नाही. शेजारच्या आकृतीत किती पृष्ठभाग आहे? पृष्ठभाग घड्याला पृष्ठ किती असतात? या खालच्याला किती पृष्ठ? 6. याची किती पृष्ठ दिसणार आहे? 4. याची किती आहे? 6. 6 6 12 आणि 4 किती येणार पृष्ठ?
16 पृष्ठ पर्याय क्रमांक 4 बरोबर आहेत का रे उत्तर सांगितलेली बरोबर आहेत का काय वेळ आकृतीचा उपयोग पहा रागावर कुणाचा या प्रश्नाकडे 48 वर राहिला प्रश्न बघू कोणत्याही फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज फक्त वर्तुळात असणारा फक्त वर्तुळात एकाच आकृतीत असणारे 8 आणि 3 दोन करायला ओके फक्त चौकोनात असणारे 9 2 फक्त त्रिकोणात असणारे एवढ्याची बेरीज 13 13 9 22 आणि कोणत्याही फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज या सगळ्यांची बेरीज पर्यायामध्ये नाही 13 ने 14 आहे 9 11 आहे 8 आणि 3 11 दोन पर्याय नोंदवा 11 आणि 14 चला केवळ एकाच आकृतीत असणाऱ्या संख्यांची बेरीज आता इथं खाली आलं का एकाच आकृतीत 11 आणि 22 आणि 14 36 उत्तर काय आहे 36 इथाली 11 इथाली 11 आणि इथाली 14 11 मध्ये 22 आणि 14 36 चला कोणत्याही दोनच आकृतीत असणाऱ्या अंकांचा गुणाकार दोनच आकृती काय म्हणजे कोणत्याही दोनच आकृती तीन आकृती चालणार नाही दोन आकृती मग मला सांगा वर्तुळ आणि चौकोनात कोणता अंक आहे 6 वर्तुळ आणि त्रिकोणात कोणता अंक आहे चौकोन आणि त्रिकोणात अंक 5 यांचा गुणाकार 6 24 24 पंचे 6 पंचे 30 120 उत्तर काय येणार आहे 120 कोणत्या आकृतीतील अंकांची बेरीज सर्वात कमी आहे वर्तुळातील फक्त वर्तुळातील सगळे मन आहे वर्तुळातील सगळ्या अंकांची बेरीज करा 8 आणि 7 14 7 21 25 3 28 या बाजूला 28 चौकोनातले 9 6 15 7 22 27 2 29 द्या 29 त्रिकोणातले 13 27 25 29 आणि 30 कोणत्या याच्यामध्ये कोणत्या अंकाची सगळ्यात कमी आहे वर्तुळामध्ये 28 आणि योग्य आकृतीची निवड करा ओके यावरती करा पायाची रचना कशी होईल ते समजून घेऊया प्रश्न पहा वरती घेतला का ओके अपूर्णांक वास्तव संख्या आणि परिमेय संख्या आता मला अपूर्णांक कोणते 102 103 असे जे अंश छेदामध्ये त्याला म्हणतात अपूर्णांक प्लस मध्ये पण असतील मायनस मध्ये पण असतील अपूर्णांक काय फक्त प्लस मध्येच असतात असं काय आहे का नियम नाही मायनस मध्ये देखील असतात त्यामुळे हे प्लस मायनस मध्ये वास्तव संख्या म्हणजे सगळ्या संख्या परिमेय संख्या म्हणजे सगळ्या अपूर्णांक परिमेय संख्या सगळ्या परिमेय संख्या अपूर्णांक आहे का नाही म्हणजे परिमेय वेगळे आपण याच्यामध्ये मांडली पहा या पद्धतीनं मांडणी कशी होईल ते पहा आपल्याला काय नाव द्यायचं अपूर्णांक सगळे अपूर्णांक एक परिमेय संख्या लिहायला बाहेरच्याला नाव येईल परिमेय संख्या सगळ्यात बाहेरच्याला नाव येईल वास्तव म्हणजे अपूर्णांक सगळे अपूर्णांक कोण बोलते माग्या सगळे अपूर्णांक परिमेय संख्या आहे सगळे परिमेय संख्या अपूर्णांक आहेत का नाही जे प्लस मध्ये येणारे किंवा पूर्णांक संख्या आहे त्या परिमेय संख्या आहे ते काय अपूर्णांक नाहीये त्यामुळे सगळे अपूर्णांक परिमेय संख्या आहेत पण सगळे परिमेय संख्या अपूर्णांक नाही काही परिमेय संख्या अपूर्णांक आहे सगळ्या परिमेय संख्या वास्तव संख्या सगळ्या वास्तव संख्या परिमेय संख्या आहेत का नाही त्यामुळे एकात एक 3 बोली पर्याय क्रमांक 1 आणि तू या ठिकाणी दिला दुसरा पर्याय त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 1 पुढा वर्ग संख्या घन संख्या चौरस संख्या म्हणजे काय रे वर्ग संख्या
वर्ग संख्या चौरस संख्या एक, घन संख्या वेगळ्या आहे. पण सगळ्यात घन संख्या वर्ग संख्या वेगवेगळ्या आहेत का? त्यातल्या काही अशा आहेत की वर्ग संख्या पण आहे घन संख्या पण आहे. असं कोणती संख्या आहे? 64 729 आणि 729. ही घन पण आहे आणि वर्ग पण. 64 8चा वर्ग आहे, 4चा घन आहे. म्हणजे ती अशी दाखवली. याला म्हणायचं वर्ग संख्या, याला म्हणायचं घन संख्या. आणि या वर्ग संख्या चौरस संख्या एकच आहे. त्यामुळे उत्तर कोणतं दाखवलं पाहिजे? सगळ्या वर्ग संख्या चौरस संख्या, सगळ्या घन संख्या पर्याय क्रमांक ई. या गोलामध्ये दोन्ही एकच आहे. चौरस संख्या आणि वर्ग संख्या एकच आहे. त्यामुळे ई म्हणजे पर्याय क्रमांक 4. 56चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. आपण काय दिलं होतं? 56 4 दिले सर. 56 तर 4 दिले. 56 पर्याय क्रमांक 4. चला पुन्हा. पृष्ठवंशीय प्राणी, फुलपाखरू, घटपर्णी. घटपर्णी काय रे? वनस्पती. फुलपाखरू पृष्ठवंशीय प्राणी कशाला म्हणतात? त्यांना पाठीचा करा. ओके, याच्यालाच फक्त माहिती की आमचं सेमीची मी वाट लागली. पृष्ठवंशीय प्राणी आम्हाला माहित नाही. त्यांना काय म्हणतात? पाठीचा कणा असणाऱ्यांना. सेमीवाले सांगा. अरे मी मराठीतलं झालं, सेमीवाल्यांना विचारतोय. आणखी काय म्हणतात? पृष्ठवंशीय प्राण्यांना. पण इथं पुढं नाही हो फरक पडत काय. तर ते आता काय हा बोला सांगा. वर्टिबल आहे ना. तर पृष्ठवंशीय प्राणी ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी. उदाहरण माणसाला पाठीचा कणा आहे, घोडा आहे, गाय आहे, यांना पाठीचा कणा आहे, हे पृष्ठवंशीय प्राणी. फुलपाखराला पाठीचा कणा नसतो. हा कीटक आहे, हा प्राणी नाही. हा काय? कीटक आहे. आणि घटपर्णी काय? वनस्पती. म्हणजे तिन्ही वेगळे वेगळे. त्यामुळे 3 गोल वेगळे वेगळे येतील. पर्याय क्रमांक डी येणार आहे. डी कोणते दिले आहे? तिसरा क्रमांक. ओके चला. संसद, आमदार, खासदार. आता हे संसद माहितीये तुम्हाला कुठे आहे? ते संसद आपल्या भारतात किती संसद आहे? भारतात फक्त एकच संसद आहे. कुठं आहे? दिल्ली. जे संसद, त्या संसद मध्ये कोण जातं? आमदार जातात, फक्त खासदार जातात. दिल्लीच्या संसदेमध्ये फक्त खासदार हे जातात. आमदार हे विधानसभेमध्ये जातात. विधानसभा कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई. विधानसभा कुठे आहे? मुंबई. म्हणजे इथं आमदार जातात मुंबईमध्ये विधानसभेमध्ये आणि खासदार जातात दिल्लीमध्ये. हे खासदार मुंबईच्या विधानसभेमध्ये जाऊ शकत नाही. हे आमदार दिल्लीच्या संसदेत जाऊ शकत नाही. त्यामुळं हे खासदार, सगळे खासदार संसदेत जातात. त्यामुळे अशी रचना होईल. आणि हे आमदार वेगळे. पर्याय क्रमांक 3 सी कोणता दिला? पर्याय क्रमांक 4. चला पुढे 59 ते 61. इथे पर्याय कट करू आपण. पद्धत वापरूया. हे आरशातील प्रतिबिंब पाहण्यापेक्षा याचा आरशाचं केलं तर अरे नाग्या, मी त्याला हात लावला की तू वर घेतलं. माझा हात कधी पोचाय करत पद्धत वापरूया. हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाकडं याचा आरशातलं केलं तर अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे या पद्धतीने याच्यावर पाहिलं तर पहिला कट होतोय, तिसरा पण कट होतोय, चौथा पण कट होतोय. म्हणजे सगळं उघडून बघत बसावं लागत नाही बापू.
आणि उघडून तर सगळंच कळतं. सगळं उघडत बसायला वेळ असतो तिथं, एक वेळेस कव्हर करायचा आहे पर्याय पद्धत. आता हे जर पाहिले या याच्यातून इथे येणार आहे, याच्यातून इथे येणार आहे पाण्याचं, इथं पाहिलं तर इथे पण आहे 4 इकडे, इथे पण आहे 4 इकडे, इथे लहान दिले हा पर्याय कमी, बाकी सगळी हात याच्यामध्ये घेतलं तर ते फक्त या ठिकाणी उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. आता पहा या त्रिकोणाचं पाण्या आरशातलं केलं या ठिकाणी जोडणार आहे, इथं कापणी तयार होते, कापणीवर पहिला दुसरा पर्यायचा. आता या ठिकाणचा पहा हे उघडलं तर इथं पूर्ण येणार आहे, या पद्धतीचा आकार येणार या ठिकाणी मोठा इथं छोटा, म्हणजे इथं फरक बघणारच का. कापणीवर म्हणलं तर पहिला दुसरा कर, आता राहिला 2 तिसरा चौथा फरक आहे या ठिकाणचा आकार आणि या ठिकाणचा आकार. आता या ठिकाणी हे कापले हे उघडलं तर इतकं मोठं होईल का. हा पर्याय उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. काय झालं का कर सबमिट. गडबड झाली तुला म्हातारकाली वाट बघत असलं असेल नाही ना, मग कच्चं काम दाखवायचं मला गणिताचं. ओके बघतो मग सबमिट करायचं. ओके चला या ठिकाणी या ठिकाणचा आकार वरचा लहान आहे खालचा मोठा, वरचा लहान खालचा मोठा कोणता पर्याय येते. मला पहिला पर्याय करतोय वरचा लहान बारका वरचा वरचा इथं 3 इकडे आहे. आता याचं पाण्यातलं कसं होईल आपण बाजूला ठेवले वरचं पाणी ते खाली होणार आहे, या पद्धतीने एक बरोबर आहे असं होणार आहे का नाही. म्हणजे याच्यावर हा पर्याय करतो. आता राहिला दुसरा आणि चौथा, फरक काय आहे याच्यामध्ये काय इथं त्रिकोण आहे इथं, म्हणजे याच्यामध्ये फरक बघा बरं इथं काय वाकार अर्धगोल आहे का त्रिकोण आहे. त्यामुळे हा त्रिकोण त्रिकोण होऊन आले, त्या त्रिकोणावरनं हा गोल करतो. उत्तर येणारे पर्याय क्रमांक चला पुढे. शेजारच्या आकृतीत एकूण किती काटकोन आहे. आता इथं या चौकोनाला किती काटकोन आहेत रे. 4. किती चौकोन होता मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एका चौकोनाला 4 म्हणजे 15 आहे. 15 चौक किती झाले 15 चौक 7. काम करा हे तर झाले हे तर आपण झाले. आता आपल्याला शोधायचे ते तिरके आहेत इथं कोण विचारले काटकोन विचारले. ओके इथे एक काटकोन इथं म्हणजे या चौकोनाला किती झाले 4. या चौकोनाला 4 या चौकोनाला 4 या चौकोनाला 4 किती झाले चौकोन 4 चौकोनाचे 4 चौक 16. गेले का. आता हे कुठले पोचले आपण फक्त आतले मोजले. इथं बाहेर होणार आहे का इथं बाहेर 1 आणि इथं बाहेर 1 2 वाढवा त्या किती झाले 4 आला का मोजायला लक्षात. शेजारच्या आकृतीत चौरस किती आहे. आता पहा इथं मी मोजून पद्धत शिकवतो तुम्हाला. पद्धत शिकवतो कशा पद्धतीने मोजायचं. नंबर केले 5 चौरस हे मधले 1 2 3 4 हे चौरस बाजूला लिहायचे. हे आता इथले कसे मोजायचे चौरस ते सांगतो मी. इथले कसे मोजायचे ते ही आकृती फळ्यावर काढता येणार नाही म्हणून मी तुम्हाला एक केलं नाही. आता इथे 1 2 3 4 5 बस उभे नंबर 1 2 3 बस. ओके आपली पद्धत आहे सिंगल डिजिट डबल डिजिट ट्रिपल डिजिट आपण मोजतो ते बरोबर आहे. आता आडव्या लाईन मधला शेवटचा अंक 5 उभ्या लाईन मधला शेवटचा अंक 5 गुणिले 3 15 मोजून पण दाखवणार आहे तुम्हाला. हे 4 मोजले आपण हे अधिक 15 इथे येईल. ओके तर आता या लाईन मधला आडवा अंक
4 उभ्या लाईन मधला शेवटचा अंक 2 4 गुणिले 2 8 या 8 अधिक 8 आता आडव्या लाईन मधला शेवटचा अंक 3 उभ्या लाईन मधला शेवटचा अंक 1 3 गुणिले 1 3 या 15 अधिक 8 अधिक 3 15 8 23 आणि 3 26 आणि हे 4 30 एकूण किती होणार आहे सर 2 राहिले नाही सर कुठले 2 राहिले 2 दिले तुम्ही 1 2 3 4 5 नाही, दोन कोणाला कोणी मिळत नाही ते कोणाला घ्यायचे नाही आणि उत्तर किती येते 15 23 26 26 28 4 32 पर्याय क्रमांक 3 आता मोजून दाखवतो तुमच्या जी पद्धत आहे आपली सिंगल डिजिट त्याची डिजिट पर्याय क्रमांक 3 32 आहे आता मोजून दाखवतो हे पुसून टाक ही पद्धत तुम्हाला सांगितली होती आता मोजून दाखवणार हे 32 हे 4 तुम्हाला हे 4 दिसताय इथे काय अडचण आहे का नाही आता सिंगल वाले असे किती होतील रे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ओके 15 मध्ये आपण तिथं आलो होतो 15 आलो नंतर तुमचा उत्तर किती आलं होतं 5 गुणिले 3 15 आलं तर 4 गुणिले 2 8 कुठले 8 दाखव तुम्ही या चौघांचा 1 2 3 4 ओके खाली 5 6 7 8 आणि चौघांचे 8 आले होते 15 8 आता 9 जणांचं म्हणजे सिंगलचा चौघांचा 9 जणांचा 1 2 3 1 आणि 3 या 9 जणांचा 1 या 9 जणांचा 2 या 9 जणांचा 3 15च्या 15 7 15 8 23 हे 3 26 इथे 3 झाले ना 9 जणांचे इथे 3 1 3 झाला एवढेच होत आहे ते 15 8 आणि 3 15 8 23 ते 4 15 8 23 23 आणि 3 26 आणि हे 4 होत आहेत ते 1 2 3 4 26 आणि 4 30 आणि का दोन्ही पद्धती लक्षात चला पुढे काय 1 2 3 4 5 5 3 15 4 गुणिले 8 15 23 3 1 23 26 आणि हे 4 30 सर ठीक पाचवीसाठी तुम्ही किती 2 आहे ना ती 2 आहे असं म्हणून टाकायचं बेरजेत नाही कुठे धरायचे नाही कुठे धरायचं नाही दाखवून तू मला एक सांग हे 2 मला मोजून दाखवतो का मी तुला 15 दाखवले मोजून 8 दाखवले मोजून 3 दाखवले मोजून हे 4 दाखवले मोजून तसे मला हे 2 मोजून दाखवता येतात का म्हणून नाही ते मोजायचे नाही आडव्या लाईनचा शेवटचा उभ्या लाईनचा शेवटचा हे चौरस नसताना तर उत्तर 63 चा पर्याय क्रमांक 3 दिलेले 32 नाही तर इथं 30 पाहिजे तर पर्यायामध्ये दुरुस्ती करा ओके अजून कुठं होतोय का मला सांगा की मोठा कुठं होतोय का चौरस कुठे होत नाही असं चौरस होत नाही कुठं असंही होत नाही सिंगलचे फक्त एवढेच होतात चौघाचा कुठे होत नाही चौरस झालं असं तर मोजलं असतं ना आपण 30 उत्तर आहे चला 64चा प्रश्न घ्या छेदाच्या आकृतीत त्रिकोण किती आता सिंगलचे मोठे असतात 1 2 3 प्रत्येकामध्ये 2 भाग नाहीये 1 2 3 4 5 6 7 8 8 झाले पहिल्या लाईनला 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 हे सिंगलचे पाहिले तर 26 होता लेकडा आपला 26 आता दोघांचा त्रिकोण बनतो इथे या दोघांचा एक या दोघांचा या दोघांचा 3 या दोघांचा 5 6 7 8
असे 10 बघितले, असे उभे या आडवे बघितले 10, 11 10 सगळा गोंधळ होतो. आता असे बघितले आपण, असे बघितले सगळे. आता असे 1 2 3 4 5 6 7 8 उभे बघा. तो बरोबर. तिघांचा कुठे त्रिकोण बनतो का? या ठिकाणी 1 2 3 आता खाली पूजा लावते. या कोपऱ्यात 1 या दोघांचा होते अधिक 2 लिहा, अधिक 2 लिहा. चौघांचा 1 2 3 4 या चौघांचा बघा. 1 2 3 4 या चौघांचा इथे एक बनतोय. कसा त्याच्या विरुद्ध एक विरुद्ध कुठे वर वर बनतो? वर पहिल्या दोन लाईन मध्ये इकडे इकडं सर आणि 3 4 तिकडे नाही सर तिकडे नाही आधी आधी पण पलीकडे 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 सर पलीकडे दोन, तीन, चार. पहा इथे इथे किती बनतात? इथे मोजा बघा. इथे चौथा 1 2 3 4 एक हा एक काढला त्याच्या विरुद्ध हा एक काढला. तशाच पद्धतीनं असा काढला इथे 4 झाले. या चौकोनात 4 झाले. म्हणजे कसं गोंधळ करून टाकला. आणि एकाने समजून द्यायचं असतं भैया, पोरांना कळलं पाहिजे म्हणून मी काय सांगितलं, पहिला तो रंगवला होता ना त्याच्यावर मला दाखव, सगळं रंगवून दाखवायचं नसतं. सर वेगवेगळं केलं आणि वेगळा सगळा गोंधळ होतो. गोंधळ सगळं नसतं. सगळं मी काय सांगितलं, आपण फोडून फोडून का करतो? गोंधळ बोलायला लिहिलं का? बरोबर. आता इथे पहा 1 बस 1 त्याच्या विरुद्ध हा 2. आता या रेषेमुळे केलं वरती हा 1 होईल, खाली हा 1. हे 4 झाले याच्यामध्ये. असा चौकोन पूर्ण कुठं आहे? इथं खाली पण आहे. ओके. जे खाली याच्यामध्ये किती होती? 4 म्हणजे इथं वरती 4 खाली 4 4 आणि 4 8. ओके. आता याच्यामध्ये पाहिलं या चौघांचा या ठिकाणी दिसतोय का हा 1 आणि त्याच पद्धतीनं चौघांचा हा घेतला होता तसा तिथे करतो ना. हा सर काय ते उभी रेष या चौघांचा या रेषेमुळं उभी रेष इकडनं बोलता पण इथे पण 4 बनतील. याच्यामध्ये किती बनले? 4 याच्यामध्ये 4. आता वरचं दाखलं याच्यामध्ये 4. आता तसंच इकडं याच्यामध्ये 4 इथं खाली याच्यामध्ये 4 4 4 8 4 12 4 16. ओके. 16च्या 16 लिहून टाकायचे. बाहेरचं घेऊन कुठलं? हे बाहेरचे कोपरे घेऊन कुठं? तिघांचा बनवला, चौघांचा बनवला. चौघांचे झाले 16. तर याच्यापेक्षा मोठे मोजायचे का? 5 जणांचा बनतोय का? नाही. 6 जणांचा. या 6 जणांचा पण एक पाहिजे. 10 10 20 एक बनेल खाली सर 62 झाले पर्यायच नाही. 62 झाले सर. 26 36 8 44 44 2 46 16 52 62 पर्यायच नाही. 52 नाही. तर 52 दाखवलं पण ते जास्त होत आहे. आपण मोजून बघितलं आपलं कुठेही चुकलेलं नाही. या चौकोनामध्ये किती होत आहे? 1 2 3 4 यावर खालच्या भागात दाखवलाय हा 1 दाखवला, वरचा दवा 2 बनला. खालच्या याच्यामध्ये 3 बनतो, वरच्या याच्यामध्ये म्हणजे या चौकोनात 4 बनले. तसे खालच्या चौकोनात इथनं इथपर्यंत घेतला तर याच्यात 4 बनले मोठे. तशी पुढे आहे तशी इच्छा नाही. इथं खाली कुठे आहे? खालच्यात एकच बनतोय. 8 इथं 8 बनताय पण इथं 8 बनताय. पुढे 4 याच्यामध्ये असणार इथं. सर 8 4 12 होते सर. ते 12 होते 16 नाही. 16 नाही तर 12. पुढे
जास्त होत आहे ज्यादा होत आहे तर आकृती पूर्ण करायची, गोल पूर्ण करायचा असा त्याच्यानं कोणता पर्याय भेटणार याचा आकार याचा या ठिकाणी काय याचं पाणी पाहिजे याचं पाणी पाहिजे आणि याचा आरशातलं बघितलं या ठिकाणी जातात एवढा फक्त आकार बघा एवढाच एवढा याच्यावर खालच्या याच्यावर पहिला गट होते तिसरा गट होते चौथा गट होते उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 षटकोनाकार पूर्ण सगळीकडे आहे या षटकोनाच्या आकाराने कुठला पर्याय होतो का नाही आता गोल पूर्ण होणारा वर्तुळ पूर्ण पाहिजे इथपासून इथपर्यंत पाहिजे इथं नाही म्हणून आकडे कट होईल बाकी ज्या ठिकाणी आहे आता रेष पाहू ही रेष सरळ एक रेष येणार आहे कुठं जाते ती कोणात जात नाही बाजूवरती म्हणजे इथं षटकोनाची जी बाजू येणार त्याच्यावर पाहिजे तिरकरी कोणात गेली हा पर्याय कट होईल या दोघांमध्ये फरक आहे पहा या दोघांमध्ये हा गोल लहान आहे इथं मोठा आहे तर तरी पर्याय क्रमांक 4 इथं याचं आरशातलं प्रतिबिंब आहे या त्रिकोणाचं पाण्याचं प्रतिबिंब आहे याचा आरशातलं प्रतिबिंब त्रिकोण पाहिजे उलटा सगळीकडे आहे आणि याच्यामधला हा त्रिकोण इकडे टोक पाहिजे याच्यावरती बघितलं तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येते इथं रेषा नाही पाहिजे चला 68 ते 70 कोण बोलते मागा तेव्हा ते 68 ते 70 453 ला 50 बोला सर्व बोल 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 3 चा वर्ग 9 25 41 9 50 इथे बघितलं 8 चा वर्ग 4 चा वर्ग 81 9 चा वर्ग 4 चा वर्ग 16 21 16 97 98 पाहिजे होते 7 चा वर्ग 49 3 चा वर्ग 9 49 9 58 3 चा वर्ग 4 58 उत्तरी पर्याय क्रमांक 3 मराठी हिंदी तेलुगू इंग्रजी निकाल काय कुठला निकाल मराठी हिंदी तेलुगू इंग्रजी हा का या भारतीय भाषा आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये बोलतात आणि इंग्रजी ही परदेशी भाषा आहे चला सुतार लोहार विणकर चांभार सुतार लोहार विणकर चांभार वेगळं काय नाही विणकर का सुतार काय करतो लाकडाच्या वस्तू बनवतो लोहार लोखंडाच्या वस्तू तयार करतो चांभार कातड्याच्या चटला तयार करतो वस्तू तयार करतो विणकर वस्तू तयार करत नाही तो कापसाच्या सुतापासून कापड तयार करतो म्हणजे इथं याला हात्याला लागणारी वेगळी आहे याचे हात्याला म्हणजे या माग आहे त्या मागावरती तो कापड विणतो आणि या ठिकाणी या कला आहे सुतार लोहार चांभार या बाणा बनवतेदार तसा हा ही पण एक प्रकारची कला आहे तर उत्तरी विणकर करा एकटा तर भारत शेजारच्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहे यावरती आकृती घ्या एकदम रेषाखंड या ठिकाणी रेषाखंड किती येतो एक तुकडा हा एक तुकडा हा एक तुकडा तीन आणि पहा सिंगल सिंगल जे बघितलं इकडे इकडे एक इथे इकडे एक इथे इकडे एक 3 बारके
आता दोघांचा केला इथले इथपर्यंत एक. एक आणि इथले इथपर्यंत दोन. हे दोन मोठे डबू आणि या तिघांचा मिळून एक. जी इथे एका ठिकाणी किती 6 इथं 6 इथे 6 6 6 12 6 18 आता इथे पहा आता हे बाळ मोजले तर हे तिरके मोजले सगळे 18 ले आता इथे हे छोटे दोन दोन. या दोघांचा मिळून एक तीन. इथं तीन इथे रे 9 18 अधिक 9 आणि आता इथं बाजूवर 1 2 या दोघांचे तीन तीन 3 7 8 9 इथं लिहा किती झाले अधिक 9 36 36 आयता पर्यायामध्ये दुसरा पर्याय क्रमांक 2 खाली शेजारी आपण त्रिकोणापेक्षा चौकोन संख्या किती कमी आहे त्रिकोण मोजूया आपण त्रिकोण मोजूया नंबर 1 2 याची बेरीज केली 3 1 2 याची बेरीज केली 3 1 2 याची बेरीज केली 3 3 3 6 3 9 या आता इथं याच्यामध्ये त्रिकोण मोजूया इथं आपल्याला हे नंबर देऊनच आपल्याला करावं लागेल तर ही मोठी आकृती आहे. एकदम झूम करू का नको नको आपल्याला ही फळ्यावरती घेऊ फळ्यावर देव प्रश्न हा चौकोन देव प्रश्न खालचा भाग 73 ते 75 मध्ये आकृतीचा भाग लपलेला त्याच्या आकृतीमध्ये हा भाग लपलेला आहे का पाहिजे तिरकी रेषा आहे त्याला या पद्धतीचं हा करावे का कुठे आहे हो काय करतोय हे कुठे आहे कुठे आहे ठीक आहे वरती इथं हा बाहेरचा कर्व तिरकी रेषा हा कर्व या रेषा इकडे तिरकी रेषा वरती गेलो तिरकी रेषा ओके पहिला आहे त्याला हा कर याच्यामध्ये तिसरा पर्याय सर कुठला तिसरा तिसरा या ठिकाणचा हा त्रिकोण चौरसाची रेष आणि चौरसाची रेष खाली आणि इकडं ओके पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये तिरकी रेषा गेलीवर इथं इथे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बोलतोय का काय सर आहे पर्याय क्रमांक 4 त्रिकोण तर तिथं नाही आणि हे कुठे आहे हे त्रिकोण कुठे आहे हा त्रिकोण सर्वर वाकडा आहे वाकडा आहे इकडं इथे हा वाकडा आहे त्यांनी 4 दिले त्या दिवशी तुम्ही वाकडा आहे मी वाकडा आहे 3 येते सर हा पर्याय क्रमांक जास्त करून 3 येते पण त्यांनी 4 दिले 3 पण येणार नाही 3 मध्ये इथला जो तू पाहिजे ना जेवढा पाहिजे तेवढा खोल नाही तिथला नाही सर पलीकडचा तिथला हा पाठीमागून त्याच्या हातोच पाठीमागचा ओके या ठिकाणी हा जास्त ही लहान आकृती असल्यामुळे एवढ्या लहान आकृती येत नाहीये आपले 2 प्रश्न राहिले 72 48 आणि 48 48 आणि 72 फळ्यावरती घेऊया हो 48 बंद केलं बेटा बंद करून टाकलं महाराज संयुक्तचं प्रश्न क्रमांक 48 अनु घरातून बाहेर पडला एका काटकोळातून डावीकडे वळला तेव्हा त्याच्या पाठीमागे दक्षिण दिशा घर दाखवूया मध्यवर्ती काढूया आपण घर बाहेर पडला कुणीकडून बाहेर काढायचा तुम्ही माणसाला तिकडून त्याला इकडून बाहेर पडला काटकोनात डावीकडे वळला डावीकडे म्हणलं कुणीकडे रे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे वळला तेव्हा त्याच्या पाठीमागची दक्षिण दिशा बरोबर आहे सर. उत्तरेकडे आहे
हे आपण कशाला केलं, मागची दक्षिण आहे म्हणून इथं दक्षिण येते म्हणून मी ते लिहिलेलं नाही, पाठीमागची दक्षिण ही उत्तर आहे ना. आता ही दिशा जवळची आपल्याला पूर्व पश्चिम. ओके, आता मी वेगळं जुळवून पण दाखवणार आहे. तर त्याच्या घराचे तोंड कोणत्या दिशेला, घराचं तोंड कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला. ओके, हे विचार करा. आता हे आपलं बरोबर आलं, त्याऐवजी मी जरा चुकून घेतो, घराचं तोंड फिरवतो. घराचं तोंड इकडे इकडे, घरातून बाहेर पडला, काटकोनाकडून डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळला तेव्हा त्याच्या पाठीमागची दक्षिण दिशा. इकडे तो गेला, मागची दक्षिण दिशा म्हणजे ही कोणती येणार आहे, दक्षिण. ही दक्षिण आली तर त्याच्या समोरची कोणती असणार आहे, उत्तर. आता दिशा चक्र उ ई पूर्व पश्चिम आणि वायव्य. आता विचारते घराचं तोंड कुणीकडे, कुणीकडे आलं तोंड आलं का, जर आपलं बरोबर नाही आलं तर दिशा चक्र काढलं की येतं. त्यानंतर कोणता होता प्रश्न, 72वा प्रश्न. मोठी आकृती काढतो ज्याद्वारे आपल्याला नंबर व्यवस्थित देता येते. आम्हाला ते आकृती असं नाही, आकृती झाली. नंबर दिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, आता त्रिकोणापेक्षा चौकोन कितीने कमी आहे, त्रिकोणापेक्षा चौकोन कितीने कमी आहे. त्रिकोण काढूया, चौकोन काढूया. त्रिकोण चला, सिंगल डिजिट सांगा. त्रिकोण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, 12. चला, डबल डिजिट 1 2 12 12 34 56 34 56 711 15 711 711 असं म्हण. 711 10 7 10 7 नाही म्हणायचं, 7 10 3 8 टाकून लावायचं त्यांचा. 3 8 3 8 8 12 10 12 हा 10 7 10 7 चालतं का, 7 7 झाले. यानं का लगेच 1 5 2 6 1 5 2 6 11 12 हा 4 9. ओके, घेऊ नाही काय. सहा 7चा बनणार आहे, 5 4 5चा नाही बनणार. त्यातला असा कोणता नाही आला, मी तुमचा विश्वास ठेवतो बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 3 डिजिट 3 डिजिटचे 4 5 6 4 5 6 5 6 7 5 6 7 4 9 10 7 9 10 7 9 10 4 9 10 4 9 10 4 5 9
4 5 9 येतो का? 4 5 9 4 5 9 4 5 9 आला तर 6 7 10 पण घेणार. 6 7 10 असा जर तुमचा होत असेल मग असं पण होणार. हे पहा या तिघांचा एक असा तिघांचा या तिघांचा एक या तिघांचा या तिघांचा एक या तिघांचा 10 6 होते 6 होते 3 4 5 6 4 डिजिटचे 2 6 7 11 1 3 4 5 4 5 ते सांगतो ते बरोबर आहे का बघा बरं का. 3 4 5 6 नाही बनत का? 3 4 5 6 3 4 5 6 5 6 7 11 7 8 9 10 8 9 10 12 8 9 10 12 इथे दिसना वेळे 4 9 10 12 हे बघा तो दिलाय का? या चौघांचं होतं या चौघांचं होतोय इथं पाहिजे इथं दोन या 2 रेषे म्हणजे या रेषेने 2 होतात या रेषेने 2 होतात या रेषेने 2 होतात 6 होतात इथे 8 ते 6 घेतले अजून कुठे याच्यावरनं 1 2 3 4 10 होती 10 होती 10 किती गेले 1 2 3 4 5 6 7 होती 1 4 5 9 एवढाच आहे का? 2 6 7 10 होते क्लिअर काढले कसे या रेषेवर हा ग्रुप करून धरला मध्यभागात धरली वरती 3 4 5 7 आहे आणि खाली 7 8 9 10 ही मध्यभागात धरली 5 6 7 11 4 9 10 12 8 9 10 12 ही या संपूर्ण रेषेवरती धरणार तर ही संपूर्ण याच्या पद्धतीनं 10 होते 4 डिजिटचा 5 डिजिटचा नाही डिजिटचा नाही सिंगल डिजिटचा बनतोय 1 3 4 5 8 9 तर वरचा अखंड आहे खालचा अखंड आहे 2 या रेषेवर 2 या रेषेवर 2 आणि या रेषेवर 2 हे 6 होते सिंगल डिजिटचे 6 7 8 9 याच्यापेक्षा मोठी 12 डिजिटचा झाले 12 डिजिटचा आहे किती झाली होता 40 झाले आता चौकोन सिंगलचा चौकोन आहे का? नाही डबल डिजिटचा चौकोन आहे का? नाही 4 डिजिटचा 1 2 5 6 या चौघांचा 7 10 11 12 सर 3 डिजिटचे होते 3 डिजिटचे होत आहे का? 2 डिजिट 4 5 ओके 6 7 2 डिजिटचे 4 5 6 7 9 10 4 5 6 7 9 10 एवढे 3 होत आहे 3 डिजिटचा 6 7 11 6 7 2 3 4 5 इथं या ठिकाणी 2 झाले इथं 2 आणि इथं 2 ही 6 होती 3 डिजिट 6
4 डिजिट 1 2 5 6 1 2 5 6 7 10 11 12 3 4 8 9 4 डिजिटचे 3 5 डिजिटचे असे 5 डिजिटचे पण येईल का 5 डिजिटचा 7 9 10 11 12 असे याला किती येते एक बनतो इथे इथे 6 बनते 5 डिजिटचे 6 डिजिटचे 6 डिजिटचा 7 डिजिटचा दादा 5 डिजिटचे हे पण बनतील की रे धरलंय कसं आलं ते 18 झाले सर जरे 18 किती दिला फरक होता 47 18 9 येते शेवट सर आता शेवट 9 येते 17 30 साडे पाहिजे 30 आले पाहिजे 30 आता आपले 9 चे आणि 8 चे आता 8 आहे 12 पाहिजे आपल्याला 8 एक जवळ ओके चला इथं उत्तर येते पर्याय क्रमांक 17 भेटू आपण उद्या पुन्हा एकदा या